आत्ताच आपण पाहिलेले आहे की इक्वेटर जे आहे एक लॅटिट्यूड आहे आणि इक्वेटरच्या वर जाणारे जे सर्व लॅटिट्यूड आहेत जे इक्वेटरपासून दूर आहेत आणि तसंच इक्वेटरपासून खाली जाणारे जे लॅटिट्यूड आहेत ते सर्व काय आहेत, इक्वेटरपेक्षा साईजने लहान आहेत. याचा अर्थ काय असा की इक्वेटरपासून जसे जसे दूर जाऊ तसं तसं पॅरलल ऑफ लॅटिट्यूड जे आहेत त्यांची जी साईज आहे ती लहान लहान होत जाते आणि शेवटी पोलला जाऊन ते थांबतात. म्हणजे तिथं पोलला काय असते, त्यांचं शून्यात रूपांतर होतं. ठीक आहे. तर आता आपण पाहणार आहोत पुढे की जसं आपल्याला माहिती आहे की नॉर्थ आणि साऊथ डिरेक्शनहून एखादा जो लॅटिट्यूड आहे तो नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये काय साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये हे आपल्याला कळतं. तसंच एका लॅटिट्यूडवर बरेचसे जे आहेत राष्ट्र आपल्याला पाहायला मिळतील. फॉर एक्झाम्पल इथे NCERTमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे ज्यामध्ये चंद्रपूर आणि ब्राझीलमधील बेलो हॉरिझॉन्टली हे दोन ठिकाण जे आहेत ते दोन्ही देखील किती लॅटिट्यूडवर आहेत, 20 डिग्री लॅटिट्यूडवर. परंतु आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र म्हणजेच भारत जो आहे तो कुठल्या हेमिस्फिअरमध्ये आहे. भारत हा नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आहे, तर ब्राझील हा साऊथ अमेरिका खंडात असल्यामुळे साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये आहे. त्यामुळे ब्राझीलमधली जे बेलो हॉरिझॉन्टे हे ठिकाण आहे त्याच्यानंतर आपण काय लावू, 20 डिग्री साऊथ असं आपण त्याचं डिरेक्शन्स मेन्शन करू. तर तेच चंद्रपूरसाठी आपल्याला 20 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूड असं लिहावं लागेल. तर हे बेसिक्स पाहिल्यानंतर आपण आता पाहणार आहोत की काही इम्पॉर्टंट पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड्स आहेत ते काय आहेत. आपण ऑलरेडी पाहिलेले आहे की इक्वेटरचे जे लॅटिट्यूड आहे ते किती आहे, 0 डिग्री. त्याचप्रमाणे नॉर्थ आणि साऊथ पोलचं जे लॅटिट्यूड आहे ते किती आहे, 90 डिग्री. त्यानंतरचे 4 जे इम्पॉर्टंट लॅटिट्यूड्स आहेत त्याचं नाव आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, आर्क्टिक सर्कल आणि अंटार्क्टिक सर्कल. हे शेवटचे जे 2 आहेत आर्क्टिक सर्कल आणि अंटार्क्टिक सर्कल, ह्यांच्या नावानं आपल्याला लक्षात येत असेल की हे सर्कल म्हणजे अशा ठिकाणाच्या ते जवळ आहेत जिथं आर्क्टिक ओशन आणि अंटार्क्टिक ओशनचा रिजन आपल्याला दिसून येतो. तर ठीक आहे, आपण हे पाहूया. हे आहे पृथ्वी आणि पृथ्वीवर हे सर्व जे आहेत लॅटिट्यूड्स आपण इमॅजिनरी लाईन्स मार्क केलेले आहेत. त्यामध्ये आपण ऑलरेडी जे आहे ते इक्वेटर जे आहे इक्वेटर बाबतीत स्टडी केलेली आहे. तर इक्वेटरचा 0 आणि तिथून जेव्हा 23.5 म्हणजे 23 डिग्री आणि 30 मिनिट्स नॉर्थ लॅटिट्यूड जो आहे त्याला आपण म्हणतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. तसंच इक्वेटरपासून 23 डिग्री आणि अर्धा म्हणजे किती 23 डिग्री 30 मिनिट साऊथवर जो लॅटिट्यूड आहे त्याला आपण म्हणतो ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. हे जे 2 ट्रॉपिक आहेत हे पृथ्वीवरील टेम्परेचर जे आहे त्याचं कशा पद्धतीने व्हेरिएशन आहे हे स्टडी करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जो आहे तो आपल्या भारताच्या ऑलमोस्ट मध्यातून जातो. तर हे जे इम्पॉर्टंट लॅटिट्यूड आहेत हे दोन्ही कशावर आहेत, 23 डिग्री अँड हाफ म्हणजे 23 डिग्री 30 मिनिटवर आहेत. परंतु वरचा जो आहे नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये आणि खालचा आहे तो साऊथ हेमिस्फिअरमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त इक्वेटरपासून 66.5 डिग्रीवर जो आहे नॉर्थ साईडला जो आहे तो आहे आर्क्टिक सर्कल. हे पण एक लॅटिट्यूड आहे. त्याच पद्धतीने तेवढ्याच डिग्रीवर म्हणजे 66.5 डिग्री साऊथ डिरेक्शनला जो आहे तो आहे अंटार्क्टिक सर्कल. तर सुरुवातीला इक्वेटर एक लॅटिट्यूड, त्यानंतर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन हे दोन्ही सेम डिस्टन्सवर सेम अँगलवर, त्यानंतर पुढे येणारा आर्क्टिक सर्कल आणि खाली येणारा अंटार्क्टिक सर्कल दोन्हीही सेम अँगलवर 66.5 डिग्रीवर आहेत. फक्त एक नॉर्थ साईडला आहे आणि एक साऊथ साईडला. तर हे झाले 4 इम्पॉर्टंट लॅटिट्यूड. शेवटी वर आहे नॉर्थ पोल आणि खाली आहे साऊथ पोल. तर आपल्याला जर विचारले इम्पॉर्टंट लॅटिट्यूड्स काय आहेत तर आपल्याला फक्त 3 जे आहेत ते लक्षात ठेवायचे. पहिला आहे इक्वेटर 0वर, त्यानंतर 23.5वर आपल्याला 2 लॅटिट्यूड भेटतील. वरचा जो आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, खालचा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. त्यानंतर 66.5वर आपल्याला अजून 2 भेटतील. एक आहे आर्क्टिक सर्कल वरच्या दिशेने आणि अंटार्क्टिक सर्कल जो आहे तो खालच्या दिशेने. तर अशा पद्धतीने हे जे 4 जे पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड्स आहेत ते आपल्याला टेम्परेचर स्टडी करण्यासाठी किंवा क्लायमेटची ओव्हरऑल स्टडी करण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत.